शिक्षण हीच खरी प्रगतीची पायरी आहे आणि ही पायरी मजबूत करण्याची सुरुवात होते आपल्या शाळापासून। बसवानकुळची येथील शासकीय शाळेत या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आला आहे। बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ राजू सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी नवीन वर्गखोलीची बांधकामाचा शुभारंभ केला। ही फक्त भिंती उभारण्याची सुरुवात नाही, तर मुलांच्या ज्ञानासाठी, संधीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। या प्रसंगी अमान सेठ यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्सची वाटप केली। छोट्या छोट्या उपक्रमापासून ते मोठ्या पायाभूत सुविधांपर्यंत हा सगळा उपक्रम आमदारांचा दृष्टिकोन स्पष्ट करतो। सरकारी शाळांना सक्षम बनवणे आणि दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणे। शाळेतील शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यांनी सांगितले, नवीन वर्गामुळे गर्दी कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर वातावरण मिळेल। प्रसंगामध्ये सांगायचं म्हणजे जेव्हापासून आमचे राजू सेठ साहेब MLA झालेत, तर आमचे शाळेची कायात पलट झाली। का सांगायचं म्हणजे आता जवळजवळ त्यांनी आल्यापासून 7 काम आमचे झाले, 7 वर्क्स, ते पण मोठे स्तरमध्ये। हे आमच्या टॉयलेट म्हणा, इकडचे एक टॉयलेटचं काम चालू आहे सर, परवा समजा गिरीचं काम झाला, वरची 2 सगळ्या सीटचा झाला आणि फरशीचा पण झाला। म्हणजे कुठला पण काम आमचे एजन्सी अध्यक्ष म्हणा, आमचे कॉर्पोरेटर साहेब, आमचे सुनील सर आणि आमचे गावचे लोक जाऊन साहेबांच्याकडे ते काम आहे म्हणतात, त्यांनी कधी पण नाही म्हणत नाही। कायम आमच्या शाळेच्या आणि कन्नड शाळेच्या म्हणून आमच्या शाळेच्या म्हणून मराठी शाळेचा कायमला फुटकार। या उपक्रमामुळे शिक्षक, स्थानिक नेते आणि गावकरी उपस्थित होते आणि सर्वांनी एकमुखाने आसिफ राजू सेठ फाउंडेशनचे शिक्षण व युवक विकासासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे कौतुक केले। एक नवीन वर्गखोली आज म्हणजे उद्या एक मजबूत पिढीची सुरुवात। अशा आणखीन अपडेट्ससाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।